आता दोन असे संघ मैदानावरती आहेत अचिन, एकानं पहिला सामना आरामात गमावलाय आणि एकानं जवळ जाऊन सामना गमावलाय. आता कोणाचा कॉन्फिडन्स कसा खाली गेलाय आणि कोणाचा बरोबर अप राहिलाय तो सांगायचा. पण दोन्ही टीमनं एकमेकाला सांगायचं ही संधी आता आपल्याला, ही ऑपॉर्च्युनिटी आहे, ही ऑपॉर्च्युनिटी आहे. ही संधी जर इथे हुकली तर मात्र पुन्हा संधी नाहीये. जसं एखादा आपण पेमेंट करतो ना, ज्यावेळेला लास्ट पेमेंट असतं त्यावेळेला मग परत एकदा कार्ड पेमेंट होत नाही, तसं आता ही शेवटची संधी आहे. इथे जर तुम्ही चांगला खेळ केला तर तुम्हाला संधी असणार आहे. नाही नक्कीच सर, डू ऑर डायची मॅच आहे आता, म्हणजे करो या मरो, एकतर जिंकायचं आहे. जर आपल्याला या स्पर्धेत कायम राहायचं असेल तर जिंकायचं आहे. बोळेश्वरी बोळिंज यांचा 12वा खेळाडू, कृपा करून बोळेश्वरी बोळिंज, तुमच्या संघांच्या खेळाडूंची नावं आम्हाला माहिती नाही आहेत, तर 12वा खेळाडू लवकरात लवकर पाठवायचा आहे. बोळेश्वरी बोळिंज 12वा खेळाडू. प्रथम फलंदाजीसाठी किशोर आणि ऑस्ट्रेलियाला किशोर आहे तर नॉन स्ट्रायकरला चला 100 खेळाडू या, आपला अतिरिक्त खेळाडू आपण यायचा आहे. मॅच स्टार्ट करायचे सर. हा सामना आता 5 षटकांचाच होणार आहे, कारण एक ओव्हर कमी करण्यात आलेली आहे, कारण आपल्याकडे टाइम लिमिट आहे आणि आपल्याला फायनल सुद्धा खेळवायची आहे. नाही, सकाळी त्याचा उल्लेख केला गेला होता, जर उशिरा थोडंसं मॅच सुरू झालं तर षटकांची संख्या जी कमी करावी लागणार आहे. आपण मॅचच्या दिशेने जाऊया, जिथून सलामी जोडी मैदानावरती सज्ज झाले किशोर आणि दुसऱ्या बाजूला बॅट्समन नेम. चला एक अतिरिक्त खेळाडू आपण पाठवायचा आहे. दोन्ही संघांनी आपला प्रतिनिधी इथे पाठवायचा आहे. बोळिंज संघाचा जर प्रतिनिधी आला नाही तर खरोखर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. बोळिंज संघ दक्षता घ्यायची आहे, आपला 12वा खेळाडू लवकरात लवकर पाठवायचा आहे, कारण जर खेळाडूचं नावच माहिती नसेल तर त्याला बक्षीस कसं देण्यात येईल. गोलंदाजीसाठी प्रथम गोलंदाजीसाठी भरत आलेले आहेत. चला मॅच ऑन झालाय. किशोर आणि सिद्धेशची जोडी मैदानावरती आणि पहिले षटक हाताळण्यासाठी जसं मागचं षटक आपण पाहिलं होतं भरतच, आणि भरत पुन्हा एकदा सज्ज झाले तर गोलंदाजीसाठी. सेकंडला सिद्धेश फुल लँड डिलेवरती हवे चेंडू खेळला तो दूरवरती आहे. चेंडू वाईडिशला कोणता क्षेत्ररक्षक होते. 2 धावा चेंडूवरती पूर्ण केलं. 2 धावांनी धापलक जाऊन पोहोचलाय तो 3 वरती. आणि जेव्हा सचिन हे दोन्ही संघ पहिला मॅच पराभूत झाले त्यानंतर त्या टीम मीटिंग काय झाली असेल की काय विचार केला असेल, पुढचा मॅच आपल्यासाठी करूया मरोवाली स्थिती आहे, मॅचला जिंकायचं आहे, मग कुठल्या खेळाडूची काय भूमिका आहे, कुठला खेळाडू कसा खेळणार, आपला रोल महत्वाचा आहे. लेग स्टंपच्या बाहेर पंच बोलतात, पंचाकडनं इशारा झाला, व्हाईट बॉलचा इशारा होतोय. एक अवांतर धाव. आणि त्याच करता काय झालंय की किशोर जो प्रमुख फलंदाज होता तो आता ओपनिंगला आलाय. मागच्या मॅच मध्ये तो 6व्या क्रमांकावरती होता, आता थोडासा अप टू द ऑर्डर, टॉप ऑर्डरला आला, टॉपला आलाय. खेळही टॉप करावा लागणार आहे. चेंडू गेला स्क्वेअरला ग, बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 8 वरती जाऊन धावफलक जाऊ. मेजर साहेबांचं सुद्धा इथे आगमन झालंय, भोसले मेजरांचं इथे शुभ आगमन झालं व्यासपीठावरती. सर आपलंही सहर्ष स्वागत आहे आगरी प्रीमियर लीग मध्ये. सर आपलं सहर्ष स्वागत आहे.
आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित ही आगरी प्रीमियर लीग पहिला आपण बघतोय षटकाचा खेळ चालू आहे. धावा धावलकावरती धावून पोहोचल्या त्या 8 वरती पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पायावरती चेंडू आदळला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकानंतर स्कोर जाऊन पोहोचलाय तो 8 वरती आणि ते व्यासपीठावरती सन्मान होतोय. आज महत्वाचा वेळ मेजर साहेबांनी नक्कीच या स्पर्धेसाठी दिलाय. पण या स्पर्धेची गोड आठवण आपल्याजवळ राहावी या उद्देशानं हे सन्मान चिन्ह आहे. आणि भोसले साहेबांचा इथे सन्मान केला जातोय. मेजर साहेब आहेत आणि आज महत्वाचा वेळ धावपळीच्या आपल्या जीवनामधला महत्वाचा वेळ सर आपण या आगरी प्रीमियर लीग साठी आपण दिलाय. त्याबद्दल आगरी युवा प्रतिष्ठान आपल्या मनापासून आभारही मानतोय. जो महत्वाचा वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलाय तर त्यांचा इथे सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. मोस्ट वेलकम सर. आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सचिन जॉईंट होतात आमच्या जोडीनं. धावा झाल्या धावलकावरती 8. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एक चौकार पाहिलाय आणि दुसऱ्या षटकात त्यासाठी गोलंदाज रोहित सज्ज होत आहेत. नाही खरोखरच सर रोहितने अगोदरची मॅच पाहिली तर अगोदरच्या दोन्ही षटकं चांगली हाताळली होती. मॅचला रंगत सुद्धा आणली होती. बघूया आता तोच परफॉर्मन्स रोहित ह्या मॅचमध्ये पण देतोय का. कारण डू ऑर डायची मॅच आहे. करो या मरोच्या स्थितीत दोन्ही पण टीम आहेत आणि दोघांनाही हा सामना जिंकायचा आहे. पण दोन्ही जिंकू शकत नाही. कोणीतरी एकच जिंकू शकतो. तर जो आज चांगला खेळेल, जो आज चांगल्या खेळाचं प्रदर्शन करेल तोच हा सामना जिंकू शकतो. तर दोघांनाही चांगलं प्रदर्शन करायचंय. काय म्हणाल सर. चांगला खेळ दोघांनाही खेळायचा आहे. दोन्ही टीमसाठी महत्वाचं आहे. एक तर बॅटिंग करणारा संघ आहे ना. बॅटिंग करणारा संघ आहे. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी 51 धावा केल्या होत्या. आता 51 वरनं त्यांना उडी 61 किंवा 71 वर घ्यावी लागणार आहे. तर मागचा मॅच जसा फक्त 27 धावा केल्या होत्या या रोहितच्या संघानं, मग त्यांना सुद्धा 40च्या आत रोखायचंय. 45च्या आत रोखायचं. कारण तेव्हा 6 षटकांचा मॅच होता. हा 5 षटकांचा मॅच आहे. 5 षटकांचा सामना. रोहित पुन्हा एकदा सज्ज होतोय. रिव्हर्स स्विच हिट. चेंडू गेला बॉललाईनच्या बाहेर. पंचाचा इशारा येणार आहे. हा चौकार आहे की षटकार आहे. पंचाकडनं इशारा. बघा पंच तिथे आहेत. अंपायर षटकार. पंचाकडनं इशारा झाला. इट्स 6 रन. षटकार. सचिन सुरुवात चांगली केली. स्विच हिटचा फटका. किशोरचा टॉप ऑर्डर लाईन किती फायदेशीर ठरतंय ते पाहूया. किशोरचा टॉप ऑर्डर लाईन ऑन साइडला चेंडू खेळलाय. शॉट पाहिल्याच्या शतकाला चरकून चेंडू चाललाय. 1 2 3 4. पहिला ऑफ. आता ऑन 6 आणि नंतर चौकार. 4 धावा. तीन चेंडूचा खेळ आता पूर्ण झाला. धावा धावलकावरती 18 वरती धावलक जाऊन पोहोचलाय. पंच काही सांगण्याचा प्रयत्न करतायत. बघा आयोजकांकडून महत्वाची सूचना केली जाते.
धावा धाबलकावरती जाऊन पोहोचले ते 18 सुरुवात चांगली आहे आणि अशी सुरुवात पाहिजे होती टीमसाठी, खास करून बोळेश्वरी बोलिंगसाठी अशी सुरुवात पाहिजे होती. ती सुरुवात सध्या करून दिली ते किशोरनं. किशोरच्या बॅटमधनं एक षटकार एक चौकार पाहिलाय. स्कोर जाऊन पोहोचलाय 18. सचिन पुन्हा इथे जॉईन होतील आमच्या जोडीनं. नाही, खरोखरच किशोरला अगोदर आणून एक चांगला निर्णय घेतलेला आहे टीमने. जसं तुम्ही सांगितलं होतं की जेव्हा दोन्ही टीम पराजय पत्करला त्यावेळेस टीम मिटिंग झाली असेल आणि त्या टीम मिटिंगमध्ये काय ठरलं असेल तर आहे टीम मिटिंगमध्ये हेच ठरलं. आणि यानंतर निर्धाव चेंडू जसे 2 चौकार लागलेले आहेत, एक षटकार आणि एक चौकार लागलेला आहे, त्यानंतर रोहित यांनी कुठेतरी कमबॅक केलेलं दिसतंय. निर्धाव असा चेंडू कुठेतरी हाताळताना दिसतोय. बघूया पुढील चेंडू पुन्हा एकदा उत्तुंग असा षटकार. पुढ्यातला चेंडू होता आणि पुढ्यातल्या चेंडूला सरळ स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या डोक्यावरनं खेळलं होतं किशोरनं. रोहित पाटील याच्यावरती आक्रमण केलंय, गोलंदाजीवरती आक्रमण. उजव्या बाहेरचा चेंडू होता, ऑफ स्टंपच्या बाहेर कट करायचा होता. चेंडू बॅटच्या मधोमध आला नाहीये, थोडस टॉप द बॅट चेंडू लागलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 25 धावा धापलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्यामध्ये 8 आल्या होत्या, हे षटक आलंय 17 धावांचं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा 25 आहेत. एक थीम सॉन्ग, टायटल सॉन्ग ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने होऊया. काहीतरी करूया, चला खेळूया असं मन माझं बोले. काहीतरी करूया, चला जोडीला एक होऊया, हात गुंफूया, जिद्द बनूया. प्रीमियर लीगचा झेंडा हात घेऊया. प्रीमियर लीगचा झेंडा हात घेऊया. पश्चिमेला डोळीच खारोडीला गावागाशीला भागाला आलो तुमच्याकडे घेऊन साकडे. थँक्यू. या टायटल सॉन्ग आपण ऐकत होता आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून नितीन यांच्या आवाजामध्ये आणि त्यांच्या लेखणीतनं साकारलेलं हे गाणं, ज्या गाण्यामध्ये शब्दाचे बोल आहेत. या सर्व गावांचा उल्लेख आहे, आपल्या आगरी भाषेचा उल्लेख आहे आणि सर्वात महत्वाचा जो उद्देश आहे आगरी प्रीमियर लीग भरवण्याचा आगरी युवा प्रतिष्ठानचा जो उद्देश आहे तो उद्देश या गाण्यामध्ये आपल्याला दर्शवण्यात आलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला तर 8 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 17. 2 षटकांचा खेळ संपला 25 आणि तिसरी षटक घेऊन पुन्हा एकदा भरत आलाय. सलामी जोडी आहेत किशोर जे बॅटिंग करतात 2 षटकारांशी आतापर्यंत 18 वरती, तर दुसऱ्या बाजूला सिद्धेश आहे ज्याच्या बॅटमधनं एक चौकार आपण आतापर्यंत पाहिलाय. सचिन पुन्हा एकदा 2 षटकांचा खेळ चांगला स्टार्ट आहे. हा चांगला स्टार्ट जर कन्व्हर्ट झाला, ही 12.50ची सरसरी जर कायम राहिली तर 5 षटकानंतर कदाचित 60 आणि 65च्या मधली धावसंख्या आपण नक्कीच बघू. नाही नक्कीच सर, कारण किशोर जर खेळत राहिला तर मला तरी वाटतं 70 पण पार होतील. कारण भरत हाही सुंदर गोलंदाज आहे, चांगला गोलंदाज आहे. बघूया आपल्या अनुभवाचा बोल बाला करतोय का. आणि किशोर यांनी चांगला स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे. बघूया एकेरी धाव की दुहेरी धाव आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पूर्ण धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्येचा ग्राफ वाढताना दिसतोय. 27 धावांवर धावसंख्या पोहोचते. तिसरं षटक मार्गस्थ आहे भरत यांच्या स्वरूपात आणि किशोर हे खेळत आहेत. चांगली फलंदाजी किशोर करताना दिसत आहेत. लिडिंग फ्रॉम द फ्रंट बघा, आयकॉन खेळाडू आहे आणि स्वतःला प्रमोट केले, स्वतःहून त्यानं प्रमोट केले. थोडंसं टॉप ऑर्डरला
तो आता बॅटिंगसाठी आला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. लॉंग मध्ये हा ना करताना 2 धावा देखील पूर्ण केल्यात. पहिला धाव घेऊ की नाही देऊ, पण कौतुक सिद्धेशचं. सिद्धेशनं कॉलिंग केली की नाही धाव आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण केल्यात. 29-29 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि प्रथम फलंदाजी करताना टीम भोलेश्वरी बोलिंग्स 29-29 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज रेडी होतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर होता थोडा इनसाइड आउट कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले होते. झेल सुटलाय चेंडू चाललाय. पडल्याचा बॉल 1-2 धावा या चेंडूवरती पूर्ण. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातो. 3 धावा. कॅचेस फार महत्वाचे आहेत. कॅचेस आणि सचिन आठवतो पहिला मॅच या संघाचा विठाई विक्टोरियस अगेन्स्ट त्यावेळेला सुटलेले झेल झालेला त्या झेलचा परिणाम आणि आताही तसं घडतंय. झेल सुटल्यात आणि त्याचा जीवनदान फायदा. 3 धावा स्कोर जाऊन पोचलाय 32 वरती. नाही नक्कीच सर, कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. झेल हा खरोखरच जर आपण झेल घेतला नाही जो आणि इझी आलेला झेल, काही जे अवघड झेल असतात ते पण आपल्याला कन्वर्ट करावे लागतात कॅचेसमध्ये. पण आता हा इझी आलेला जर तुम्ही असा जर संधी सोडाल तर कुठेतरी आपल्या संघाला महागडा असा विकेट होतं. किशोर यांची विकेट जाणार होती. कुठेतरी कमबॅक करण्याचं संघाला कमबॅक करण्याचा एक चान्स होता, तो आपण कुठेतरी गमावलेला सारखा दिसतोय. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला किशोरचा विकेट होता याचा अर्थ प्रमुख फलंदाज होता. प्रमुख फलंदाज जर बाद झाला असता तर प्रतिस्पर्ध्यावरती थोडासा दबाव येऊ शकले असता. ती संधी थोडीशी हुकले. अजून एक चान्स आहे. क्षेत्ररक्षक थोडासा पुढे लांब तिथपर्यंत चेंडू ट्रॅव्हल नाही झालाय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. खरे जे क्षेत्र आहे ना बरोबर लॉंग ऑन पासून बरं डीप मिड विकेट म्हणजे आपल्या व्यासपीठा समोरचं हे हवेच्या विरुद्ध क्षेत्र आहे. अगेन्स्ट द विंड आहे. हवेचा प्रतिरोध आहे. त्याच्यामुळे चेंडू जितका इकडे येत नाही ना तितका खाली उतरतो आणि तसंच काय घडलं. 2 धावा स्कोर जाऊन पोहोचलाय 34-34. एक चांगली सुरुवात पण म्हणता येईल. खरोखर हाणामारीची षटक आहेत आणि पुन्हा एकदा सुंदर असा लेगच्या दिशेने खेळलेला आहे. बघूया तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव काही रोखू शकले नाही. धावसंख्येत 1 ने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एका धावेवर समाधान. धावसंख्येचा ग्रॅप वाढताना धावसंख्या 35 धावा आहेत. पण अजून त्यांच्या पसंतीच नाही आली कारण त्याच्यापेक्षा जास्त पुढे जायचंय. 35च्या उलट केलं तर 53 होतील. त्याच्या पुढे जायचंय कारण 5 षटकांचा मॅच आहे. शेवटचा ओव्हर शेवटचा चेंडू या षटकातील आपण पाहतो. स्ट्रायकरला किशोर. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. उलटा बॉल बॅटच्या उलट्या बाजूला लागला. उलट्या बाजूला थोडं फिरला. मग काय फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग आपण पाठीमागे मागतोय. ऋतिक थोडीशी टिकटिक वाढली होती. हृदयाची धडकन वाढली होती. चेंडू ज्यावेळेला जात होता त्यावेळेला ऋतिकने जाऊन चांगलं फिल्डिंग केलं. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 36 धावा धावफलकावरती आहे. 12ची सरासरी आहेत. अजून 12च्या सरासरी पुढे गेला तर 60 वरती पोहोचेल. एक ब्रेक, एक संगीत, सुमधुर संगीत ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. प्रत्येकाच्या मनामध्ये काय चाललंय, मनामध्ये धगधग आहे की बाबा इथून आपण क्वालिफाय होणार की नाही होणार. आपण या आगरी प्रीमियर लीगच्या पहिल्या वर्षामध्ये पहिल्यामध्ये त्या टॉप 4 मध्ये जाणार की नाही. आता 3 संघ आपल्याला मिळालेत. काल 2, आज 1, 3. आता एक जागा आहे. जसे एखादी भरती निघते ना, भरती कमी असते पण त्याच्यामध्ये कॅन्डिडेट जास्त असतात. तसं आहे. 1 जागा आहे पण 3 नॉमिनेशन आहेत. 3 उमेदवार आहेत. आता ते किती दावेदारी पेश करतील तेही आपण पाहणार आहोत. पण 4थ्या षटकाचा खेळ सुरू होतोय आणि 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुमित. 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे. सचिन तुमच्या दिशेने येतोय. धावा धावफलकावरती 36 आहेत. अजून 2 षटकामध्ये 16, 26 की 36 याचा विचार करते. 16 झाल्या तर त्या आपण 52 बघू, 26 झाल्या तर 62 बघू आणि जर 36 झाल्या तर 72. नाही खरोखरच किशोर यांच्याकडे तो दमखम आहे की 36 ही करू शकतात आणि सुंदररित्या चौकार.
किशोरचा खेळ बघितला तर आपल्याला काय वाटतं की एक जबाबदारी होती, ती जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावरती घेतली. धावा दाफलकावरती 40 झालेत आणि एक बार आपली जिम्मेदारी ली ना तो आपको थकान महसूस नहीं होती. एकदा का तुम्ही जबाबदारी घेतली तर याचा ओझो जाणून देऊ नका. पायावरती चेंडू आधळा इन फ्रंट ऑफ द विकेट, लेग बिफोरचा विकेट, पंजांचा बोर्डवर सुजितनं स्ट्राईक केलंय, विकेट गॉन. थँक्यू. एक चांगली इनिंग 30 धावांची खेळीसा करून परतलाय तो किशोर. आता नवीन फलंदाज कोण आले? काल आपण 2 बंधूंचा शो पाहिलाय, प्रशांत गरज शो पाहिलाय, जयेश गरज शो पाहिलाय. आता त्यांचे मोठे बंधू रविकांत आले आता इथून. तर एक स्पर्धा आम्ही आताच पाहिली होती ज्यावेळेला पांडूच्या मैदानावरती हरणार संघ खेळत होता. टॉप ऑर्डर 4 फलंदाज बाद झाले होते आणि त्यावेळेला रविकांतने केलेली बॅटिंग तिथे पाहिले आणि पांजूला चॅम्पियन होताना त्या हरण्याच्या संघाला पाहिलं होतं. आता रविकांत आलाय, संधी त्याला मिळाली आहे आणि त्याला संधीचं सोनं करायचं. मागच्या मॅच काय झालाय, रिझल्ट काय तो मॅटर नाही आहे. या सामन्यामध्ये चांगलं खेळायचं आहे ते रविकांतनं ठाणून आणलंय. दुसऱ्या बाजूला सुजितलाही सुमित आहे पण त्याला सुनिश्चित करावं लागणार ना, आपल्या टीमला जिंकू हे सुमितला सुनिश्चित करावं लागणार आहे. विकेट त्याने घेतलाय. नाही खरोखरच चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन करताना दिसतंय जसं तुम्ही रविकांतचं म्हटलं तर खरोखरच. आणि त्याने आता उत्तुंग असा आता बघूया झेल होतोय की हो आणि सुंदर असा झेल विकेटचं पतन होताना दिसत आहे. संधी देऊ डीजेला. थँक्यू. मॅच बद्दल पण कहाणी तीच आहे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा रविकांत पहिल्या चेंडूवरती परतले होते आणि भावेशनं पहिला तर त्याने आवाज दिला, भाई आपका कॅच आहे. फिर कहा नहीं नहीं बाबा ये तो मेरा ही है. आणि भावेशने वेलेवरती बाणावर आलं, बाणावर त्याने आला आणि हा झेल त्याने टिपलाय. विकेट एक गडी. थोडस टेन्शन वाली बात काय माहिती का सचिन, टीम साठी खास करून भुवनेश्वरी बॉलिंग साठी एकदा का विकेट पडायला लागला ना तर सलग विकेट पडताय. आता किशोर कल्पेश नवीन फलंदाज कल्पेश आहेत, हॅट्रिक वरती आहेत. डब्ल्यू अगेन अपील झालंय 2 अपील झाले. ते एकदा लेग बिफोरचं नाही तर क्वार्टर बेंडचं विकेट आलाय. आणि म्हणून मी काय म्हटलं होतं सचिन, भुवनेश्वरी बॉलिंगचं टेन्शन काय माहितीये का, एकदा का विकेट पडायला लागले का थांबत नाही. पत्त्यांचा बंगला त्याचा कोसळतो. आता तो थांबवायचा आहे तो कल्पेशला आणि दुसऱ्या बाजूला सिद्धेशला. नाही खरोखरच तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते थांबवतील. चांगली गोलंदाजी आहे तशी चांगली फलंदाजी आहे. बघूया तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि उंचावर ओ झेल सोडलेला आहे. रोहित यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. बिल्कुल ऐसे मैच में ऐसा भी हो सकता है, रोहित के हाथ से गेंद छूट सकती है. आणि कौतुक आपण गोलंदाजचं करूया कारण जसं स्कोरिंगला आपल्याला माहिती आहे सुमितनं पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर केलेलं एक कमबॅक आहे. चेंडू गेला बॉन्ड लाईन जवळ, क्षेत्ररक्षक थोडासा दूर. ओ भाई भावेश आपकी बारी थी. बिल्कुल ये तेरी है या मेरी है, गेंद बीच में से फरार हुई है. चौकार.
षटकांचा खेळ संपला. 4 षटकांचा धावा आहे धापलकावरती 45 धावा आहेत. आणि सचिन आठवतं म्हणजे असं स्कोरिंगला आपल्याला आहेत तर ते माहिती द्या की बाबा याच ठिकाणी काल यज्ञेशचा कॅच सुटला होता. जगा बी वही थी आणि मॅच पण तसाच चालला होता आणि त्यावेळेला कॅच सुटला होता. आणि त्यानंतर यज्ञेशने केलेली बॅटिंग जी आपण कालच्या दिवसामध्ये 13 चेंडूमध्ये 44 धावांची खेळी पाहिले. चला वेळेवरती लक्ष द्या. टीम मीटिंग थोडीशी कमी करा. एक जीवनदान लावल्यानंतर चौकार आलाय तो सिद्धेशच्या बॅटमधून. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांचा स्कोर आहे 45. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय. कुठेतरी पाहिलं तर बत्तलवाडी ब्रदर्स यांच्याकडनं क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याफार चुका झालेल्या आहेत. त्या चुकांचा कुठेतरी त्यांना विचार करून फलंदाजीमध्ये ते हे कन्वर्ट करावं लागेल. कारण आतापर्यंत बघितलं तर भरपूर झेल सोडलेले आहेत. बघूया शेवटचं षटक मार्गस्थ या षटकात ते त्या चुका दुरुस्त करतात की काय. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय खराब असा चेंडू वाईट. एक अवांतर धावसंख्येत 1 ने भर आहे. धावसंख्या दिली 46. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शेवटचे 6 चेंडू बाकी. जसं तुम्ही उल्लेख केला मागच्या काही चुका थोडा दुरुस्त कराव्या लागतील. रिपेअर करायचे आहेत तुम्हाला. टॉप हेड लागला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला झेल. विकेट आलाय. तिसरा गडी तिसरा विकेट बाद. थँक्यू. तसं आपण चर्चा करतोय चुकांवरती. चुका दोन्ही बाजूला चालल्यात. एक तर फिल्डिंग करताना चुका क्षेत्ररक्षण करणारा संघ करतोय आणि बॅटिंग करताना बोलेश्वरी बॉलिंग करतोय. इतका चांगला स्टार्ट होता. 2 षटकामध्ये 25 धावा तुम्ही केल्या होत्या. त्यानंतर स्टार्ट इतका चांगला होता. मागच्या 2 षटकामध्ये 20 धावा आल्यात. असं नाही की धावा नाही आल्यात पण रेग्युलर इंटरमध्ये तुम्ही विकेट गमावल्यात. गडी बाद आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. बॅट्समन सागर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. सागर आहेत इथं गोलंदाजीसाठी. नाही खरोखरच सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बॉलिंग संघ कुठेतरी विकेट म्हणजे ज्यांचे जर विकेट पडायला लागले तर कुठे ना कुठेतरी विकेट पडतच राहतात. ते बरोबर तुम्ही बाकीत जे केलं होतं ते बरोबर आहे. आणि आता बघूया तिसरी धाव घेण्याच्या मार्गामध्ये पुन्हा एकदा गडी बाद होताना दिसतोय. ज्या गोष्टीचा उल्लेख आम्ही केला होता की एकदा का विकेट पडायला लागले तर तो पत्त्याच्या बंगल्यासारखा डोलारा कोसळतो. आता मागे काय झालंय की सागर होते पण स्ट्राईक पाहिजे होता फलंदाजाला. त्याच करता इथे विकेट गमावला गेला. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय ओमकार. बघूया सुंदर गोलंदाजी म्हणता येईल सर आतापर्यंत. साहिलची 1 वाईड आणि 2 विकेट मिळालेल्या. ते 1 रनआउटच्या स्वरूपात मिळाली पण विकेट मिळाली याला महत्व आहे. बघूया तिसरा चेंडू घेऊन साहिल टाकलेला चेंडू परत पुन्हा एकदा फलंदाजाला काही कळला नाही. आखूड टप्प्याचा चेंडू होता. लवकर खेळे. जर आपण पाहिलं तर चेंडू थोडंसं उशिरानं आला. लवकर खेळे. पोझिशन मध्ये आलं. थोडंसं ऑप्शनच्या बाहेर जाऊन थोडं शफल केलं होतं. आता तुम्ही शफल केलं तर तुम्हाला सफल व्हायचं तर योग्य पद्धतीने यायचंय. आता तुम्ही शफल केलंय त्याच्यामुळे टप्पा तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे. 3 चेंडूचा खेळ आहे. स्कोर थांबलेला आहे 48 वरती. गोलंदाज राईट अमाउंट द विकेटचा मारा करण्यासाठी पुन्हा एकदा साहिल. स्ट्रायकरला फलंदाज सिद्धेश. पुन्हा एकदा तीच कहाणी.
पहिल्या अगोदरच्या चेंडूचा रिप्ले दाखवावा की काय असं वाटतंय. अजून एक डॉट बॉल, 2 बॉल बाकी आहेत. 50च्या आर का 50च्या पार ही लढाई आहेत. धावफलक आहेत 48 48. शेवटचे 2 बॉल आहेत. नाही खरोखरच आहे, सेम टू सेम बॉल टाकलाय त्यालाही गोलंदाजालाही कुठेतरी कळलेलं आहे की फलंदाजाला हा चेंडू कळत नाहीये आणि फलंदाजाला चेंडू कळत नाही म्हणून त्याने बॅक टू बॅक सेम डिलिव्हरी केलेली आहे. आता बघूया तिसरा चेंडूही बघूया सेम टाकतोय की कुठला टाकतोय. सुंदररित्या गोलंदाजीचं प्रदर्शन म्हणता येईल. हो पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा डॉट म्हणता येईल. रोहित आणि फलंदाज धावचित. आणि एक कळलंच नाही की ज्याला एकाला धावबाद करून त्यानं स्ट्राईक घेतला होता आता त्याला पण तसं धावबाद व्हावं लागले. असं म्हणतं ना डेस्टिनी परत येते, तसं आहे डेस्टिनी परत आले त्या. पण हे षटक साहिलचं हे षटक त्याच्यामध्ये अवांतर धावा जरूर आल्या पण त्यानंतर आपण जर पाहिलं तर 3 डॉट बॉल. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत आणि ओमकार योगेश आता स्ट्रायकर एंडला आहेत. ओमकार स्ट्रायकर नॉन स्ट्राईक एंडला योगेश. शेवटचा बॉल आहे कहाणी आता 50 आर पारची आहे. 50 झाल्या तर मजा येणार. पण फिल्डिंग करणार संघ काय सांगतोय. 50च्या आत थांबवणार चेंडूला खेळाय. चेंडू जातो समोरच्या दिशेने लगोनच्या रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत पोहोचलाय. 2 धावा 2 आरामात धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बाई ध्यान किधर है. जसा डेव्हिड धवनचा चित्रपट आला होता. 1 शॉट नाही 1 शॉट आहेत. एक म्हणजे ती 2च धावा आहेत. 2च धावा आहेत. 50 धावा पूर्ण केल्यात. आता 51. मागच्या मॅच मध्ये या संघाने 51 केल्या होत्या आता 50 केल्यात. 51 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. एक धून ऐकूया, संगीत ऐकूया आणि येऊया. 51 धावांचा पाठलाग होईल त्यावेळेला पुन्हा एकदा जोडले जाऊया. पेट्रोल चल सुटिए अंदर का कुत्ता आज कड़िए अब दुनिया पेट्रोल चल सुटिए बॉर्डर की लाइनों का रखेगा कौन हिसाब. हाँ उड़ता पंजाब उड़दा पंजाब उड़दा पंजाब. 51 धावांचं आव्हान आहे. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ लगेच मैदानाच्या दिशेने उतरा. इतका वेळ नका घेऊ. बॅटिंग तुमची झाले. इतका वेळ घेतला तर जे आपल्याला सेमीफायनल फायनल आहेत ना मग 5 वरनं 4 4 वरनं 3 वरती पण गाडी जाऊ शकते. जसं विरारला काही का प्लॅटफॉर्म नंबर 4 वरची 3 वर येते ना मग वांदा होतात. धावपळ तशी धावपळ करावी लागणार आहे. बोळेश्वरी संघाने आपली क्षेत्ररक्षण लावून घ्यावे लवकरात लवकर. आपल्याला अजून 3 ते 4 सामने खेळवायचे आहेत. जेवढे लवकरात लवकर सामने संपतील तेवढे आपल्याला फायनलला जास्त ओव्हर खेळवता येतील याची सर्व संघांनी नोंद घ्यावी. मॅचला होईल सुरुवात. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे तर बत्तलवाडी आगरी ब्रदर्सला. टीम बोलेश्वरी पोलीस आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. क्षेत्ररक्षण 51 कारण शेवटची एक धाव शॉर्ट रन आली होती त्याच्यामुळे 50 धावा झाल्या. 51 धावा करायच्या त्या टीम बत्तलवाडी आगरी ब्रदर्सला. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या जोडीनं आता जोडले गेले तर ज्यांचा फार मोठा वाटा आहे आगरी प्रीमियर लीगला आयोजन नियोजनामध्ये काही गोष्टी आहेत ज्याच्यावरती चर्चा होईल. नितीनजी आमच्या जोडीनं जोडले गेले आहेत. आगरी युवा प्रतिष्ठान आणि सर्वप्रथम ज्यावेळेला ही संकल्पना पुढे आली नितीनजी त्यावेळेला जी संकल्पना पुढे आल्यानंतर पहिल्यांदा काय चर्चा झाली. धन्यवाद. पहिल्यांदा अशीच चर्चा झाली की जांभूळपाड्यातून जे किशोर पाटील आहेत त्यांच्या एका लग्नामध्ये आमची भेट झाली आणि सांगता की दादा तुमच्याजवळ काम आहे. म्हणलं काय काम आहे.
तर म्हणतात की नाही तुम्ही जरा बाजूला चला ना. मग असे 7-8 युवक होते. आम्ही मंदिरावर गेलो, आमच्या गणपती मंदिरावर. तिथे सगळेजण बोललं काय आहे सांगा. तर म्हणतात की असं असं आहे आणि आगरी समाजाच्या ज्या आपल्या मॅचेस होतात पश्चिम तालुक्याच्या ते काही काळ बंद झाल्या होत्या. मागे खूप मारामाऱ्या झाल्या आणि बंद झाल्या. परंतु तुमच्या पुढाकारामुळे आणि नवीन जे अध्यक्ष झाले भरत भोईर यांच्या पुढाकारामुळे त्या परत चालू झाल्या आणि व्यवस्थित आता चालू आहेत. म्हणजे जवळजवळ 5 ते 6 वर्ष झाली कंटिन्यू त्या व्यवस्थित चालू आहेत. आणि त्याच्यामध्ये आम्हाला माहिती आहे की तुम्ही पुढाकार घेता आणि कुठेही ग्राउंड समजा अवेलेबल नसलं. आपण ही चर्चा कायम ठेवणार, पण शेवटच्या बॉलवरती जो 1 शॉटचा दिलेला आहे त्याचा रिव्ह्यू इथे पाहायला जातोय. चर्चा जारी राहील, रिव्ह्यू देखील पाहिला जाईल. मग ज्यावेळेला अशी चर्चा झाली की अशी आपल्या बोलिन्स ते अर्नाळा किंवा एखादा विभाग ठरला का त्यावेळेला की कुठल्या गावातनं किंवा विभागातनं खेळाडू घ्यायचे. हां, त्यावेळेलाच त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही करता आगरी समाजासाठी 6 वर्ष आता होत आली, काहीच प्रॉब्लेम होत नाही आणि खूप छान होते. कुठे ग्राउंड अवेलेबल नाही तर आपण पुरापाड्यात करतो आणि पुरापाडा गाव पूर्ण त्यांचं आयोजन करतं. तर आणि मी सांगितलं पण कारण काय आहे की खूप ठिकाणी आगरी समाजाच्या होतातच ना. आणि आपण पण ऑलरेडी एक स्पर्धा घेतो, क्रिकेट स्पर्धा, जेव्हा आपल्या समाजाचं अधिवेशन येतं ह्या तालुक्याचं पूर्ण वसई तालुक्याचं. आणि त्यावेळेला स्पर्धा काही होतात, क्रीडा स्पर्धा, आणि मग क्रिकेटच्या मॅचेससुद्धा 1 हप्ता अगोदर होतात. मग ह्याच्यात काय असं नवीन आहे तरी आपण डबल चालू करायला पाहिजे. तेव्हा त्यांनी सांगितलं मला की खारोडीपासून ते अर्नाळा असा विभाग आहे ज्याच्यामध्ये आपले आगरी बांधव खूप आहेत. आणि आमच्यासारख्या खेळाडूंना जेव्हा आग्र्यांच्या स्पर्धा बाहेर होतात म्हणजे नारंगीला होतात किंवा कुठेही होतात तेव्हा तिकडे आपल्या विभागातल्या लोकांना तेवढा चान्स मिळत नाही. सगळेच जाऊन खेळू शकत नाही. फक्त 2-4 जे मोजके चांगले खेळणारे खेळाडू आहेत तेवढेच खेळतात. मग आपले खेळाडू चांगले आहेत किंवा कोणामध्ये काय गुण आहेत किंवा ते पुढे कसे येतील जर त्यांना संधीच नाही मिळाली. आणि हे त्यांचे विचार मला खरोखर पटले की ह्याच्यातूनच आपल्याला कोणतरी नवीन असा एक खेळाडू मिळू शकतो. जसं आम्ही इथे लायन्स क्लब आगाशी मार्फत एक स्पर्धा घेतो, 3 दिवसाचा इव्हेंट घेतो, कला आणि क्रीडा. मग त्या कला क्रीडामध्ये काय करतो की आता अंडर म्हणजे शाळेसाठी असतात स्पर्धा 10वीच्या मुलांपर्यंत प्रत्येक वयोगटात 6, 8, 10, 12, 14, 16 पर्यंत. मग त्यावेळेला कसं होतं सर की त्याच्यातून आम्ही काय करतो, कबड्डी, लंगडी, खो खो जेवढ्या स्कूल पार्टिसिपेट होतात त्याच्यातून आम्ही ते खेळाडू निवडतो आणि त्यांना पुढे नॅशनल आणि राज्य पातळीवर आणि नॅशनल पातळीवर आम्ही इथून लायन्सच्या अंडर त्यांचा येण्याजाण्याचा खर्च, त्यांचा कपड्यांचा खर्च, राहण्याचा खर्च हे पूर्ण लायन्सला वागाशी करतं. आणि अशा प्रकारे नॅशनल लेवलला सुद्धा आपल्या ज्या खो खोच्या टीम आहेत अंडर 17 मुलं आणि मुली ह्या आज फायनलला जातात आणि खेळतात. आपल्या एरियातली लोक आहेत ती. तर मला पण तसं वाटलं की एखादा खेळाडू जर आणखीन एखादा उभारतीला आला ह्या विभागातून तर आपलं हे सक्सेस होईल. आणि त्यामुळे आम्ही त्यांची ती संकल्पना पुढे नेली. नक्की ही चर्चा अजून पुढे नेणार आहे, कारण बऱ्याच गोष्टींना आपण उजाळा देण्याचं काम करणार. मॅचेस सुरू होतोय, मॅचवरती लक्ष आहे. शेवटच्या बॉलवरती जो 1 शॉट दिलेला तो कायम आहे. याचा अर्थ धावा 50 आहेत. 51 धावाकडे नितीनजी जोडले गेलेले आहेत. एक थोड्या टप्प्याने आम्ही त्यांच्याजवळ जाणार आहोत, कारण ही संकल्पना त्याच्या मागचा उद्दिष्ट याच्यावरती चर्चा आपण जरूर करणार आहोत. सलामी जोडी मैदानावरती सज्ज रोहित आणि भावेश आणि पहिले षटक हाताळण्यासाठी जुना जाणता खेळाडू केसीनाथ इथून रेडी झाल्यात. एक काल त्यांनीही गाजवलाय आणि आज जी खेळण्याची जिद्द आहे ती आपण बघतोय या आगरी प्रीमियर लीग मध्ये. ती केसीनाथ यांची पहिला चेंडू थोडासा लेग स्टंपच्या बाहेर होता. डॉट बॉलनं इथून व्हाईट बॉल माफ करा, व्हाईट बॉलनं इथून मॅचला सुरुवात झाली, कारण पहिलं सोडून दिलं होतं. रोहितवरची जबाबदारी फार मोठी आहे आणि जसा नितीनजीने उल्लेख केला प्रयत्न तोच आहे. ज्या विभागामध्ये काय खेळाडू आहेत ज्यांना संधी मिळत नाही बाहेर खेळण्याची किंवा बाहेर ज्या स्पर्धा होतात त्याच्यामध्ये खेळण्याची संधी, ऑन ड्राईव्ह केला चेंडूला जातोय ऑन साईडला लॉंग ऑनला रविकानं पोचतील. 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. आता 1 शॉट इथे पण आले, याचा अर्थ मामला बरोबर आहे. 1 शॉट तिकडे पण आली होती, 1 शॉट इकडे पण आली होती, त्याच्यामुळे मामला बरोबर आहे. केसरीनाथाचे 1 शॉट 1 धावा या चेंडूवरती पूर्ण. 2 धावा आतापर्यंत बघतोय धावल कवरती आल्यात. त्याने स्पर्धा उतरवण्याचं जे काही गोष्टी आहेत ज्या आपल्या सगळ्यांच्या समोर समाजाच्या समोर येणं गरजेचं आहे. क्लीन बॉल, हो
ओके श्रीनाथ बिलकुल छा गए आणि पहिल्याचा विकेट गॉन. बोळेश्वरी संघाचे आणि जसं तुम्ही मागे बोलत होता की गोल्ड इज ऑलवेज गोल्ड, तसं मी अनिल करते यांच्याबद्दल. पण काय माहिती आता गोल्ड मध्ये पण मिलावट आले ना. 18 कॅरेट आलाय, 22 कॅरेट आलाय, 24 कॅरेट पण आलाय. आता कॅरेटचं प्रमाण वाढलंय का त्याच्यामध्ये बेसलीचं प्रमाण वाढलंय ते माहिती नाही. पण बरंच काही झालंय. नितीनजी सुद्धा आहेत, त्याच्या दिशेने सुद्धा आपण चर्चा जाणार आहोत. बरंच जे नवीन फलंदाज झाले आहेत आणि तुमच्यासाठी वेगळा प्रश्न आहे की आता हा विकेट जो गेलाय आणि केसरीनाथ सारखे खेळाडू ज्या वेळेला खेळतात. रोहित यंगस्टर होता पण केसरीनाथनं आपली एक कारकीर्द गाजवली आहे. हे बघता जे स्वप्न पाहिले ते खरं ठरलंय असं वाटतंय आग्री प्रीमियर लीगचं. खरं आहे सर, तुम्ही सांगता ते बरोबर आहे. केसरी सारखा जर बॉलर आजही ह्या वयात खेळू शकतो तर आम्हाला पण एक उमेद येते की अरे आपण का खेळू शकत नाही. आमच्या गावातले असे 50+ कितीतरी प्लेयर्स आहेत ते आजही खेळतात. तर पुढचा चेंडू घेऊन येतात केसरीनाथ. आणि ती उमेद खऱ्या अर्थानं नितीनजी म्हणजे आग्री युवा प्रतिष्ठाननं प्रत्येक खेळाडूमध्ये म्हणा किंवा ज्यांना चांगलं क्रिकेट खेळले, भले आता वयाची 40 पार केले, 50 जवळ गेलेत, पण त्यांना आता असं वाटायला लागले की आपण खेळू शकतो. पण असं नाही खेळता येणार, तुम्हाला तुमचा फिटनेस राखावा लागणार आहे. ही आग्री प्रीमियर लीग त्याच उद्देशानं आहे, तुमचा फिटनेस राखायचा आहे तर तुम्हाला खेळता येणार. तो फिटनेस आपण बघतोय. हो 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 पुन्हा एकदा चेंडू पायावरती आता थोडंसं बाहेर जात होता. म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही या आग्री युवा प्रतिष्ठानानं आपल्या पट्ट्यासाठी खेळासाठी दिले संधी, पण बाबा शरीर पण सांभाळा, फिटनेस पण सांभाळा, हाही संदेश तुम्ही दिलाय. खरंच आहे सर, क्रिकेट हा असा खेळ आहे की सर्वांगीण फिटनेस त्याच्यातून येतो. तुम्ही जर एक मॅच खेळता तुम्हाला तर तेवढंच बुद्धीनी पण तत्पर राहायला लागतं, शरीरासाठी पण राहायला लागतं. आणि तेच याच्यातलं एक उद्दिष्ट आहे की तुमचा फिटनेस व्यवस्थित राहील आणि तुम्ही खेळाकडे पुन्हा वळाल. नाही म्हणून तर तुमच्याकडे मागणी झाली ना 40+ क्रिकेट पण उतरवा, त्याच करता मागणी झाले. बाबा इतकं आग्री प्रीमियर लीग आहे, मग त्याच्यामध्ये 40+ 4 संघ का नाही होईना, 3 संघ का नाही होईना, बाबा खेळवा आपल्या विभागामध्ये ज्यांना संधी आहे. आता बाहेर काहीशे प्रेक्षक आहेत ना, त्यांनी पण आपल्या उमेदीच्या काळामध्ये क्रिकेट खेळले. आता त्यांनाही वाटते बाबा पुढच्या वेळेला ज्या वेळेला स्पर्धा होईल ना 40+ क्रिकेट आम्ही खेळूया. ती आता आशा अपेक्षा या तुमच्या दिशेने वाढल्यात. कोलवटप्याचा चेंडू होता, फील्ड करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग मिड ऑफला येत. आणि अपेक्षा असंही की जर पाहिलं ना तर मी स्कोर सांगतोय तुमच्या दिशेने येतोय. स्कोर झालाय 4-5 चेंडूचा केला आहे. आपल्या दोघांकडनं अपेक्षा करतोय ना, म्हणून आपली ही प्रीमियर लीग आहे. नाही अपेक्षा तुमच्या रास्त आहेत आणि ह्या अपेक्षा सगळ्या पूर्ण होणार, कारण जी टीम आहे ती मी बघितलंय काम करताना. पुढचा चेंडू बराच वेळ चेंडू हवेत राहिला. क्षेत्ररक्षक आहे थोडंसं रविकांत, दूर थोडंसं दूर लावे, राम राहिले थोडंसं लांब आपण पाहिलंय. रविकांत यांनी प्रयत्न जरूर केला, चेंडू दूरवरती होता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिलं षटक चांगला हाताला, फक्त 6 धावांचं. आता 24 चेंडूचा खेळ आहे, 45 धावा करायचा आहे. तुमच्या दिशेने माझा पुढचा प्रश्न तोच राहणार आहे. ही आग्री युवा प्रतिष्ठान आणि कोर कमिटी जी तुमची समिती आहे, मग त्या समितीमधला प्रत्येकाचा प्रतिसाद कसा होता ज्यावेळेला ही संकल्पना पुढे आली? खूप उत्साह होता की आपण हे करतोय, आपल्याला किती दिवसात करायचं आहे, कसं करायचं आहे आणि कोणत्या तारखेला काय करायचं आहे. कारण दिवस कमी होते, ऊन वाढतं आहे आणि नंतर मे महिन्यात पण काही लोक सुट्ट्यांवर जातात, त्याच्यामुळे नंतर लोक मिळतील की नाही आणि आपण तेव्हा अवेलेबल नाही आहेत. मग आपल्याला ह्या तारखेलाच करायचं आणि एवढ्या दिवसातच करायचं आहे. आणि त्यामुळे साचेबद्ध कार्यक्रम झाला आणि तेवढ्या दिवसात तेवढं काम पूर्ण झालं. निधी संकलनासाठी पण 4 दिवस ठेवले, 4 दिवसातच आम्ही ते पूर्ण केलं. प्रत्येक गावात जाऊन ठराविक लोकांजवळ गेलो आणि खूप चांगला प्रतिसाद. एवढा म्हणजे मला असं वाटलं पण नव्हतं की एवढा प्रतिसाद मिळेल. आज 2 ते 2.5 लाखाचा खर्च आणि तो कसा होईल, पण नाही, सगळ्यांना माहीत होतं की काही झालं तरी दादा आम्ही आहेत, आम्ही देऊ, आम्ही करू, करायचंच आहे बस. नाही मी त्या दिशेने येणार आहे, कारण तुमच्या कोर कमिटीमध्ये जे प्रत्येक सभासद आहे बघा फार मोठी लिस्ट आहे.
प्रत्येकानं दिलेले योगदान आहे, प्रत्येकानं दिलेला आपला वेळ आहे. म्हणजे कुठलीही संघटना, कुठलीही चळवळ, कुठलीही संस्था, कुठल्या ऑर्गनायझेशन, जसं आग्रही युवा प्रतिष्ठान आहे ना, हे कुठल्याही चळवळ आहे ना 4 गोष्टीवरती असते. आपण चर्चा जारी ठेवणार आता नितीन जी आहेत आपल्या जोडीला. आता 24 चेंडूचा खेळ आहे, 45 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज रेडी होतोय सागर, 2 फलंदाज मैदानावरती आहेत, रोहित आणि भावेश आणि भरत. रोहित बाद झाल्यानंतर भावेश आणि भरत ही जोडी मैदानावरती आहेत. फुलटॉस चेंडूला खेळलाय किशोरला चगून चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार, चौकार. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फ्लावर नहीं, फायर है. बिलकुल फायर आहे. आणि प्रत्येक गाडी बघितली तर त्याला MRF चा टायर आहे. आता एकच आहे ना, म्हणजे तेच हा पिक्चर आला तेव्हापासूनच ही कहाणी आहे. C8चा पण आलाय, पण आता MRF जास्त चालतो ना. या चौकार पाहिजे होता, चौकार आलाय. स्कोर जाऊन पोहोचलाय 10 वरती. स्ट्रायकरला पुन्हा एकदा सज्ज होतं 1 चौकारणीशी भरत. थोडासा जागा बनवली इनसाइड आउट. पुढचा पाय थोडासा मागे सारला, जागा बनवली आणि कव्हरच्या दिशेनं एक सुंदर कव्हर राईचा फटका, चौकार. थँक्यू. बघा केशरी त्यांच्या षटकामध्ये धावा येत नव्हत्या, या षटकामध्ये 2 चौकार, चौकाने धावसंख्या जाऊ पोहोचले 14. 14-51 धावांचा पाठलाग करायचा आहे. बघा असाही खेळ होतो नितीनजी. एक 50 पार केलेला गोलंदाज 6 धावांचं षटक टाकतोय आणि यंगस्टर येतोय. एक 55 वाला, एक 25 वाला आहे. ही लढाई मैदानावरती आहे. हो सर, यालाच तर खेळ बोलतात. हा खेळ आहे, हा कधी आपला असतो कधी आपला नसतो, परंतु बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकून जातो. संघभावना महत्वाची आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये जसं संघभावनेचा उल्लेख केला तसा सर्वांगीण विकासही असतो चारी बाजूला. आणि एक टीम वर्क, ज्या दिशेने मी येणार आहे त्या चर्चेवरती करणं. एक चांगला उल्लेख तुम्ही केला, तुमच्या टीम मधल्या प्रत्येक जो सभासद आहे त्यांचाही तुम्ही उल्लेख केला, कारण टीम वर्क महत्वाचं आहे. जसं काल आम्ही म्हटलं होतं की तिसरीला जो धडा होता एकीचे बळ मिळते फळ, तसा ही एकजूट होती, ती एकजूट ही महत्वाची होती. खूप महत्वाची आहे सर एकजूट. कारण कसं आहे की आता आगरी समाज आहे, आगरी समाजामध्ये बरेच लोक काम करतात आमच्या पश्चिम तालुक्यात, आणि नवीन यंगस्टर तिकडे कमी येतात. असे एक आमची तक्रार नेहमी असते की यंगस्टर येत नाही. परंतु कसं आहे की त्यांना पण संधी मिळाली पाहिजे. मला पण तेच वाटलं ही संस्था स्थापन करताना की आपल्या जे गाव आहेत, बरं पुढचा एक चेंडू होऊ दे, सांगतो एक की नक्की आपण चर्चा ठेवणार आहेत तर चालू, कारण याही गोष्टी उजेडात येणं गरजेचं आहे. थोडंसं अपिश केलं होतं लॉंगॉनला, किशोर फिल्डिंग करतोय तर 1 धाव चेंडूवरती. पूर्ण चर्चा यासाठी केली होती नितीनजी, कारण या संपूर्ण प्रवासामधल्या साथी सोबती सहकारी यांच्यावरती चर्चा होईल, उद्दिष्टावरती चर्चा होईल, आणि आपण कितपर्यंत पोहोचलोय लोकांपर्यंत हे सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. खरं आहे, लोकांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. तरच लोकांना समजते की कोणती संस्था आहे आणि ती काय करते, आणि त्याच्यामुळे त्यांचा आपल्याशी त्यांचा सहभाग नेहमी वाढत जातो, कोऑर्डिनेशन आपलं वाढतं, आणि सर्वांना समाविष्ट करण्याची जी पद्धत आपल्याकडे असते, कला असते, तीही वृद्धिंगत होत राहते. आपण सुद्धा त्याच्यात मोटिवेट होत राहतो. नक्की संवाद महत्वाचा आहे, आणि तो जर सुसंवाद असला तर अजून मजा आहे ना. त्यामुळे कुठं चेंडू तर शॉर्ट पूल केलं, चेंडू जातो लॉंग ग्राउंड. रविकांत वेगाने चेंडूवरती बोलले, चांगलं फील्ड केले, चांगलं क्षेत्ररक्षण झाले. एकच धाव चेंडूवरती पुणे एका धाव्याने धावलेला जाऊन पोहोचलाय तो 17 वरती जाऊन पोहोचला. एका चेंडूनंतर अजून वेगळ्या चर्चेवरती मी तुमच्या दिशेने करा. जी गोष्ट तुम्ही आता उल्लेख केलेला आहे, सर्वांना एकत्र आणण्याच्या भावनेनं जे आगरी युवा प्रतिष्ठान न जो प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नावरती आपण येऊया. शेवटचा बॉल आहे या दुसऱ्या षटकातील. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. स्ट्रायकर यांना फलंदाज भरत आणि दुसऱ्या बाजूला भावेश. हवे चेंडू खेळाय, क्षेत्ररक्षक आहे किशोर. किशोर झेल सुटलाय, साधा सोपा झेल सुटलाय मध्ये.
मिसअंडरस्टँडिंग झाल्या, दोन्ही गोष्टी झाल्या. जेल सुटलाय, जीवनदान लाभलंय, एक धावे आले, 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा धावा आहे दाबलगावरती 18. याचा अर्थ आता 18 चेंडूचा बरोबर खेळ उडलाय आणि 33 धावा अजूनही करायच्या आहेत. पुन्हा एकदा नितीनजी यांच्या दिशेने जाऊया, कारण एक ब्रेक आलाय. तर मी तुमच्या दिशेने पुन्हा एकदा चर्चेवरती येतो, कारण जसा मी उल्लेख केला होता, एखादी संस्था, एखादा ऑर्गनायझेशन, एखादा चळवळ उभी राहायची तर 4 गोष्टी महत्वाच्या असतात. ज्यांच्यासाठी आपण करतोय त्यांनाही ते माहिती असावं आणि तिथून कसा प्रतिसाद आहे तो महत्वाचा. मग 4 गोष्टीवरती अवलंबून असतो. ज्यांच्याजवळ वेळ असतो ते वेळ देतात, ज्यांच्याजवळ आयडियाज असतात ते आयडिया देतात, ज्यांच्याजवळ धन देण्याची क्षमता असतात धन देतात, आणि ज्यांच्याजवळ श्रम करण्याची देणे असतात हे श्रम देतात. या 4ही गोष्टीचा समावेश आगरी युवा प्रतिष्ठानने केलाय. त्याच्यामुळे टीमनं काम चांगलं केलेलं आहे. पुढचा प्रश्न मी तुमच्या दिशेने येणार आहेत. मग या जेव्हा टीम बनली, टीम पोचली, मग सर्वात मोठा प्रश्न होता, जर सगळं सांगितलं होतं ना, सर्व्हिस सोंग आणता येणार, पैशाचं सोंग नाही आणता येणार. एक प्रायोजक म्हणून ज्यावेळेला स्पॉन्सरची भूमिका ज्यावेळेला घ्यायची होती त्यावेळेला तुम्हाला आलेला प्रतिसाद? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे हा. जेव्हा आम्ही पहिली मीटिंग झाली, पहिल्या मीटिंग झाल्यानंतर दुसरी मीटिंग जेव्हा बसली तेव्हा पहिला प्रश्न तोच होता सगळ्याचा, दादा खर्च किती होणार आणि सगळे कॅल्क्युलेशन करायला लागले. बरेच जण होते, याच्यातले पुढाकार घेणारे लोकसुद्धा होते. तर खर्च जो काढला तो 2 लाखाच्या वर होत होता. म्हणजे मिनिमम 2 लाख, जास्तीत जास्त 2.5 लाख एवढा खर्च याच्यासाठी होत होता. तेव्हा सगळे बोलले की कसं करायचं, काय करायचं. म्हटलं पैशाचं चिंता घ्यायची नाही, पैसे होणार उभे, आणि काहीही झालं तर ही स्पर्धा ऑन आहे. आपण पाऊल पुढे टाकलं आहे, पाऊल मागे घ्यायचं नाही. जे कमी पडेल ते आपण करू, तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही करा आणि बाकीचं राहिलेलं मी करेन. ह्या प्रकारे सगळं आपण पुढे आलो सर. आणि त्याप्रमाणे त्यांचा पण जोश वाढला की नाही आता आपल्याला करायचं आहे, जायचं आहे पुढे. आणि माझा उद्देश एकच होता, उद्दिष्ट एकच होतं की जे मेन कोर 5-6 कमिटीचे मेंबर्स होते ते आम्ही कधीही ग्रुपमध्ये चर्चा करायचो की आपले उद्दिष्ट एकच असलं पाहिजे की समाजामध्ये जे आपण आता वरिष्ठ कार्यकर्ते आहेत आणि यंगस्टर जात नाही आहेत, तर ह्याच्यातून आपण जास्तीत जास्त कार्यकर्ते मुख्य समितीत घेऊन सगळे यंगस्टर्स, त्यात वयस्कर आणि एक्सपिरियन्स काम केलेले कोणच नव्हते, सगळे यंगस्टर्स आहेत, सगळे यंगस्टर्स A to Z, प्रत्येक गावातले 3-3, 4-4. ह्याच्यातले जरी मला 10 कार्यकर्ते चांगले मिळाले ह्या स्पर्धेतून तरी पण मी माझ्या समाजासाठी त्यांचा उपयोग करू शकतो आणि यंग लोकांच्या हातात आपला समाज चांगल्या प्रकारे जाऊ शकतो. त्यांचे विचार, त्यांचे काम करण्याची पद्धत आमच्या समाजात येऊ शकते. आपला समाज त्याच्यामुळे पुढे जाऊ शकतो, काहीतरी नवीन करू शकतो. नाही, ही समस्या प्रत्येक ठिकाणी राहिली. म्हणजे जनरेशन गॅप, तो जनरेशन गॅपचा उल्लेख तुम्ही केला की यंगस्टरला फार म्हणजे एक तर त्यांना सांगितलं तर बाबा तुम्ही येत नाहीत की तुम्हाला कळत नाही, पण असं नसतं. ऍक्च्युली त्यांना जर योग्य पद्धतीने समजावलं तर त्यांचाही प्रतिसाद असतो. कारण एक चित्रपट आला होता ज्यावेळेला शाहरुख खानचा फिर भी दिल है हिंदुस्तानी, शेवटचा डायलॉग फेमस आहे, ये गुमराह भीड़ नहीं है, इन्हें कोई तो चाहिए समझने वाला, समझाने वाला. तर खऱ्या अर्थानं हे आगरी युवा प्रतिष्ठानने ते काम केले. त्यांना समजावलं, समजावून सांगितलं आणि आपल्याला काय करायचं आहे ते उमजूनही दिलेलं आहे खऱ्या अर्थानं. बघा सर, नाण्याला 2 बाजू असतात. सिनियरना असं वाटतं की अरे यंगस्टर कोणीच येत नाही आहेत, यंगस्टरना असं वाटतं की आम्हाला इन्व्हॉल्वच करत नाही आहेत. तर त्यामुळे ते दुरावा निर्माण होत जातो. तो दुरावा आपण कमी करायला पाहिजे, तो कमी करण्याचा हा प्रयत्न आहे असं समजूया. ओके, अजून एक चर्चा मी येईल, कारण या गोष्टी अशासाठी महत्वाच्या आहेत कारण ज्या गोष्टी पडद्याच्या मागे आहेत त्या पुढे येणे आवश्यक आहेत. कारण या फक्त आगरी प्रीमियर लीग साठी नाही आहेत, इन फ्युचर भविष्यामध्ये येणाऱ्या नवीन संकल्पना त्याकरता त्या महत्वाच्या आहेत. रिव्हर्सिपचा फटका पायावरती, चेंडू आदाला विकेट. एक धून ऐकूया, थोडंसं टेन्शन वाढलंय. टेन्शन फ्री गोळी तर नाही भेटणार पण गाणं भेटेल. गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया मॅचच्या दिशेनं. डीजे थँक्यू. पण आता काय माझ्या प्रत्येकानं स्वप्न या ट्रॉफीला जिंकण्याचं पाहिलंय ना. 2-3 दिवस तर काही जण झोपले नाही. काल क्वालिफाय झाले त्यांनी पण स्वप्न पाहिले, ते पण आज सकाळपासून आलेत. आमचे मिलिंद पाटील आहे तिकडे, काल त्यांच्या टीमने धमाका केला होता स्ट्रायकरनं. अजून एक चेंडू पायावरती आदळलाय. काय बॉलिंग आहे. जसं ते संतूर सामन्याची ऍड येते ना, इसके त्वचा से इनकी उम्र का पता नहीं चलता,
तसं केसरीना त्यांची बॉलिंग बघून वय वाटत नाही, वेग तेवढाच आहे. वय वाढलाय पण वेग वाढलाय, स्पीड वाढलाय, स्पीड तोच आहे. मध्ये चर्चाही झाली होती ज्यावेळेला थोडस लंच मध्ये होतो त्यावेळेला. वेग वाढवाय, वेग आहे बॅट्समनलाही वाढवायचा आहे. बॅट्समनने वेग वाढवलाय, वेगाने चेंडू गेलाय लॉंग लेग बाउंड्री यांच्या बाहेर. चौकार. बिजी धावफलक 23-23. अजून 28 पाहिजे. 15 चेंडूचा खेळ आहे. 15 मध्ये 23 तुम्ही केल्यात आणि 15 मध्ये 28 करायचे आहेत. पण इतकं सरळ सोपं नसतं क्रिकेटचा खेळ, इतका सरळ सोपा नसतो. क्षणाक्षणाला बदलणारा, क्षणाक्षणाला आपला रंग दाखवणारा, रंग उधळणारा आणि रंगाचा बेरंग होणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. अजून एक वाईट बॉल आलाय. एक धावाने स्कोर जाऊन पोहोचलाय तो 24 वरती. केशरीनाथ पुन्हा एकदा सज्ज होतील. राईट मोड विकेटचा मारा, पायावर चेंडू होता, थोडंसं मनगटाच्या साहाय्याने रिक्सवर आपण पाहिले. वेगानं रविकांत पोहोचला, चांगली फिल्डिंग चांगली आहे. थ्रो तोपर्यंत जाईल तोपर्यंत 2 धावा. 2 धावा चेंडूवरती पूर्ण करतोय फलंदाज भावेश आणि 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय तो 26. अजून एक वाईट कांद्याचा अतिरिक्त जोर देण्याचा प्रयत्न इथून केसरीनाथ यांनी केलाय आणि डाऊन द ग्राउंड चेंडू, डाऊन द विकेट ज्याला म्हणता येईल, थोडासा लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू हाताळलाय. जसं नितीनजीशी आपण संवाद साधतोय या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांच्या टीमने केलेलं काम, ॲज अ स्पॉन्सर म्हणून त्यांचा प्रतिसाद, खेळाडूंची. अजून एक वाईट बॉल आलाय. ज्यावेळेला खेळाडूंकडे हा विषय आला, मग आपल्या विभागात काही खेळाडू जे आता आज व्यावसायिक क्रिकेट खेळतात, काही एक गाव एक संघाचं क्रिकेट खेळतात, काही लोकल क्रिकेट पण खेळतात. मग त्या खेळाडूंकडनं काय प्रतिक्रिया होती? हा सर, पुन्हा विचारा प्रश्न जरा, माझं लक्ष मॅचवर होतं. नाही, ज्यावेळेला असा विषय आला, मग आपण ज्या खेळाडूंकरताही स्पर्धा आहे त्या खेळाडूंपर्यंत जेव्हा मेसेज केला तेव्हा त्या खेळाडूंकडनं पहिली प्रतिक्रिया काय होत्या? खूप छान प्रतिक्रिया होती. कारण जेव्हा मी तो ग्रुप जॉईन केला, जो आमच्या कार्यकर्त्यांनी बनवला होता, तो तिथे मी ॲडमिन पण नव्हतो आणि त्यांनी तिथे म्हणजे 117 मुलं होती. म्हणजे 117 खेळाडू ऑलरेडी तिकडे रजिस्टर होते. आणि कोणतरी एक भरत म्हणून जे आहेत, त्यांचं नाव मला म्हणजे माझ्याकडे सेव्ह नव्हतं मोबाईलमध्ये, म्हणजे अशा बऱ्याच जणांना मी ओळखत पण नाही. असे एक भरत म्हणून आहे, त्यांनी एवढं छान तिथे लिहिलं त्या ग्रुपवर की आपल्या समाजाची स्पर्धा आहे, ती स्पर्धा कशी व्हायला पाहिजे, सगळ्यांनी त्याला कसं योगदान त्याच्यात आपलं असलं पाहिजे आणि काय काय आपण दिलं पाहिजे, भांडणटंडा कसा बाजूला ठेवला पाहिजे. मला खूप म्हणजे भरून आलं अक्षरशः. आम्ही त्यांना तिकडे ॲप्रिशिएट पण केलं की तुमच्यासारखी जर माणसं आपल्याला सापडली पुढे तर आपण काहीही करू शकतो. तर त्यावेळेला म्हणजे एवढ्या लोकांनी तिकडे प्रतिक्रिया दिल्या त्या मेसेजवर पण की नाही ही आपली स्पर्धा आहे, काही झालं तरी आपल्याला पूर्ण करायचं आहे. पुढचा चेंडू मिडविकेटच्या दिशेने तटवलाय, त्या दिशेने पुन्हा एकदा तुमच्या दिशेने येणार आहे. पुन्हा एकदा लगॉनला फील्ड केला जातोय 2 धावा चेंडूवरती, पूर्ण 2 धावांची स्कोर जाऊन बदला 30-30. 21 धावा अजूनही करायच्या. 13 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला. मॅच थोडा मध्ये रंगामध्ये आलाय आणि दोन्ही टीमसाठी या स्पर्धेमध्ये कायम राहण्यासाठी या मॅचला जिंकणं गरजेचं आहे. डू ऑर डाय वाले रेड आहे. पायावरचा चेंडू होता, पिक केलं, फ्लिक केलं आणि पाटील नेटवर्कच्या कॅमेऱ्याने सर्व क्लिक केलंय. चेंडू गेला बॉललाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा. स्कोर जाऊन पोहोचला 34. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. म्हणून मी त्या दिशेने येतोय. म्हणजे काही खेळाडूंचा प्रतिसाद आपण ऐकलाय. अशा वेळेला काही खेळाडू असतात थोडेसे कुंपणावरती असतात, ते बघत असतात बाबा काय होणार न होणार. पण आता त्यांच्याही लक्षात आलंय बाबा ज्यांनी जी आगरी प्रीमियर लीगची गाडी पकडली त्यांचा प्रवास चालू आहे, ज्यांनी गाडी मिस केली त्यांना वाट बघावी लागणार आहे. त्यांना 1 वर्ष वाट बघायला लागेल आता. पण म्हणजे आगरी प्रीमियर स्पर्धेसाठी पण दुसरे उपक्रम नेहमी चालू राहणार आहेत. सर, मगाशी जो प्रश्न होता ना त्याच्यावर मला एक अजून आठवलं की आपल्या विभागातील जिथे स्पर्धा होणार त्यांचा तर प्रतिसाद होताच त्या ग्रुपवर, पण त्याच्यानंतर मला पर्सनल कॉल आले पूर्ण समाजावरून, म्हणजे उमेदवारांवरून स्पेशली आणि दिवाणमान म्हणून जवळजवळ मला 6 कॉल्स आले. त्यांचे नंबर मी सेव्ह करून ठेवले, कॉल्स आले म्हणून त्या तारखेला.
त्यांचं म्हणणं असं की दादा तुम्ही तिथे करता, आमचं काय आम्हाला विचारायचं घेतलं नाही, तुम्ही कसं करू शकता, दरवर्षी तुम्ही समाजासाठी पूर्ण करता आणि मग तुम्ही तिथेच का घेतलं आहे, तुम्ही आम्हाला पण समाविष्ट करा, आम्हाला पण मौका मिळू दे, आम्हाला पण चान्स मिळू दे, आम्हाला पण पुढे जायचं आहे. म्हटलं नक्की क्रिकेटनी कोण एवढं पुढे जाईल असं मला वाटत नाही, पण बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यानी पण आपण पुढे गेलं पाहिजे आणि नक्की करू. आता ही स्पर्धा आम्ही ऑन केलं आहे, ह्यावेळेला तुम्हाला नाही घेऊ शकत, पण अशा स्पर्धा आपण सुट्टीच्या दिवसात किंवा जानेवारी नंतर अरेंज करत जाऊ, ज्याच्यामुळे जास्तीत जास्त संपूर्ण समाजातले वसई तालुका पश्चिम विभागातले किंवा पट्ट्यातले लोक ह्या स्पर्धेत आणि आपल्या जोडीला जोडले जातील. नाही म्हणजे आपण तुमच्या भाषेमध्ये मी सांगेल की तिथून कॉल आले, उमेलमान असतील, दिवाणमान असतील, पांजो असेल, पश्चिम पट्टा असेल, तिथून आगरी समाजाचे खेळाडू खेळतात. मग त्यांना तेच सांगायचं बाबा, पहिला ज्या वेळेला मुंबईला लोकल आली छोटी होती, मग 9 डब्याची झाली, 12 डब्यांची झाली, आता 15 डब्याची झाली. म्हणजे आगरी प्रीमियर लीगची गाडी पण अशी वाढत जाणार, एक डबे त्याला जॉईंट होत जाणार. जसं तुम्ही येणार समोर एक गाव जसं येणार जोडलं जाणार, तसा एक डबा जोडला जाणार. 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे, मॅच वरती नजर आहे आणि चर्चा सुरू आहे. खरं आहे. आणि ही स्पर्धा चालू करताना सर 2 आणखीन गोष्टी मला आवडल्या मुलांकडून, जे मुलं रोज चर्चा करायची आपल्याबरोबर. पुढचं षटक किशोर घेऊन येतोय, किशोरचा पहिला चेंडू. चल आपण त्या दिशेने जाणार आहोत. किशोर 12-17चा मॅच ऑफस्टमच्या बाहेर चेंडू हाताळला गेला, पहिला डॉट बॉल आला. आता 12, 11 आणि 17, 11 आहेत, 11 खेळाडू मैदानावरती आहे, 17चा खतराही डोक्यावरती थोडासा आहे. तो खतरा साधा नाहीये, स्पर्धेबाहेर जाण्याचा खतरा आहे, या टुर्नामेंटच्या बाहेर जाण्याचा धोका, खतरा. ऑफस्टमच्या बाहेर त्या चेंडू आता जागा बनवली, कट केलं, चेंडू जातो स्वीपर कव्हरचा. क्षेत्ररक्षक तिथून कल्पेश भोईर येतील, फील्ड करतील. पण काय माहितीये का, खतरो के खिलाडी इंडियामध्ये जास्त आहेत. काय माहितीये का, कारण सिगारेटच्या पॅकेटवरती लिहिलेलं असते इंजुरियस टू हेल्थ, सेहत के लिए हानिकारक आहे, लेकिन वो पिते. कारण खतरो के खिलाडी जास्त करून इंडियामध्ये आहेत. म्हणजे पूर्वी चित्रपट पण आला होता धर्मेंद्रचा, कदाचित तुम्हाला आठवत असेल, खतरो के खिलाडी. तेव्हापासून ही कहाणी आहे खतरो के खिलाडी वाली. धावफलकावरती येते 35. अजून मी तुमच्या देशात येतो, थोडासा मॅच टाईड आहे आणि दोन्ही बाजूला बघूया सिच्युएशन थोडीशी क्रुशियल आहे. मोमेंट आता टेन्शन वाढलंय, दोन्ही डगआउट मध्ये नजर टाकली ना, आता टेन्शन तिथे वाढलंय. पहिला मी म्हटलं होतं की दाताची थोडस नक्क कुरतडणारा मॅच, आता हार्टबीट वाढवणार आहे, हार्टबीट वाढवणारा मॅच. चेंडूला पाहिलं, परखलं आणि पुलचा पॉवरफुल फटका, सीमारेषा पार, षटकार. वाजलं काही वेगळंच पुरण येतं, तसं आता आगरी प्रीमियर लीगचं झालंय. ते तुम्ही बनवलेलं थीम सॉन्ग आणि केलेला प्रयत्न म्हणून इतरही गावातनं कॉल तुमच्यापर्यंत आल्यात. बरोबर. म्हणून तुमच्यासाठी जसं मी सांगितलं खेळाडूंचा प्रतिसाद का होता, इतर गावांचा प्रतिसाद होता. आणि पुढचं तुमच्यासाठी असणार आहे, एक जाणून घ्यायला आवडेल की ज्यावेळेला असं सर्व झालं मग टीम ऑनर, संघ मालक हाही विषय आहे. कारण कुठून तरी एनर्जी यायची होती, द्यायची होती. कारण संघ मालक म्हटलं तर कुठल्याही स्पर्धेची ज्या नसतात. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, बॅटची कडा, जे चेंडू चालला गली रिझन मध्ये, सीमारेषे जवळ पाठलाग केला, लॉंग चेस फॉर द फिल्डर, नाही रोखू शकणार, चेंडू गेला सरळ सीमारेषा बाहेर. पहिला षटकार आणि आता एक चौकार. त्याच्यामुळे संघ मालकाची भूमिका महत्वाची आहे. स्कोर सांगतोय, स्कोर जाऊन पोहोचला 6 धावांची आवश्यकता आहे. पण ज्यावेळेला असा विषय आला तेव्हा संघ मालक जे कदाचित एखाद्या प्रीमियर लीगचे एक ऊर्जा स्रोत असतात, एनर्जी जनरेट करणारे, मग तिथे काय अनुभव आपल्याला? जेव्हा आम्ही संघमालक विचार केला की आता संघमालक आपल्याला अगोदर मिळाले पाहिजे, त्यांच्यासाठी किती फीस ठेवायचे ठरलं आणि त्याप्रमाणे सर्व विभागातले लोक आहेत त्यांना सांगितलं की तुमच्या विभागात तुम्ही प्रयत्न करा, संघमालक मिळतील की नाही. हा एक खूप मोठा टेन्शनचा विषय होता सगळ्यांसाठी. म्हणजे सगळेच घाबरले, बोले काय नाही मिळणार, तुम्ही टेन्शन न घेऊ, तुम्ही फक्त तुमच्या विभागात सांगा ज्यांना वाटतं त्यांना. आणि लगेच दुसऱ्या दिवशी सगळ्यांचे ग्रुपवर फटाफट फोन आणि आणखीन 3 तयार होते. 8 संघ झाल्यावर मी सांगितलं स्टॉप करा, 8 संघाची स्पर्धा घ्यायची आपल्याला, आता घेऊ नका. बऱ्याच वेळा काय ते आपल्याला माहिती नसतं की इतका मोठा शेवधनुष्य आपण पेळले, मग कोण कोण आपल्या जोडीला येतील. पण जसं म्हणतात ना, चांगल्या कामाला चांगली लोक आणि देवाची साथ पण असते जोडीला. कदाचित तोही विषय असावा. चांगली लोक होती पण कुठेतरी वरुणी आशीर्वाद होता की बाबा हे चांगलं कार्य आहे
आणि म्हणून तो पाठबळ वरून सुद्धा थोडासा आशीर्वाद होता. हो हो 24 तासात म्हणजे ते जवळजवळ 11 संघ मालक आमच्याकडे रेडी होते. मग शेवटचे जे 3 आले तसा रिप्ले बघतो त्याच्याप्रमाणे शेवटचे 3 आम्ही शॉर्ट आउट केले. पुढचा चेंडू किशोर यांचा. किशोर हलक्या हाताने चेंडूला खेळलाय मिड विकेटच्या रिझन मध्ये. एक षटकार चौकारल्यानंतर आता मॅच थोडासा आव्याकामध्ये आहे. तो ओळ असा आपण बघतोय आव्याकामध्ये आलाय. तो टीम आगरी ब्रदर्स अर्थात बत्तलवाडीच्या आपण बघतोय आव्याकामध्ये आलाय. 4 षटकांचा खेळ आता पूर्ण झालाय आणि धावा आहेत धापलकावरती 48. 3 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 3 धावा. मग संघ मालक आणि तिथून मग त्याने दिलेला प्रतिसाद या सर्व गोष्टी आपण पाहिल्या. संघ मालकांचा प्रतिसाद सर खूप छान होता. मग आम्ही मीटिंग लावली त्यांची. जे तिघं होते त्यांना समजावलं ते त्यांनी पण स्पोर्टिंगली घेतलं की नाही नाही त्यांनी सांगितलं ना पहिला तुम्ही त्यांना घ्या पुढच्या वर्षी जर त्यांना पहिला चान्स द्या. हे पण त्यांनी सांगितलं की जे आता आहेत संघ मालक त्यांना अगोदर विचारा. ते नसतील तर आम्ही कधीही तयार आहोत. तुम्ही आम्हाला कधीही सांगा. म्हणजे जसं रेल्वेचं तिकीट असते RSC वाला बाबा तिकडे कॅन्सल केलं तर आमचं कन्फर्म करा. खरं तिथून काही असला प्रॉब्लेम तर आम्ही तयार आहेत आम्हाला कधीही सांगा असं. आणि मग त्यांच्या मीटिंगमध्ये पण एवढा छान प्रतिसाद होता. आम्ही नियम ठरवलेले त्यांना वाचून दाखवले. त्याच्यामध्ये काही ज्या सूचना होत्या त्या खरोखर रास्त सूचना होत्या. त्याप्रमाणे आम्ही काही चेंज केलं आणि एक ढाचा बनवला. तर त्याच्याबद्दल त्यांना एक थँक्स आमच्यातर्फे पूर्ण कमिटीतर्फे होतो की धन्यवाद. तुम्ही आलात त्या मिटिंगला 8-8 जण. काहींनी प्रतिनिधी पाठवले 2-3 आणि तो एक ढाचा आपला तयार झाला आणि आम्हाला पुढे जाण्याची एक ताकद मिळाली ना. बघत म्हणून मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता नितीनजी की ही स्पर्धा कशासाठी महत्वाची आहे. एक यंगस्टर आहेत आपल्यासारखे थोडंसं मिडल ऑफ द एज आलेले काहीशे जण आहेत आणि एक ज्यांनी काळ गाजवला तेही आहेत. म्हणजे अनुभवाचा भंडार आहे आणि ज्यांच्याजवळ एक नियोजन आहे आणि एक खाली जोश आहे युवांचा जोश. या तिन्ही गोष्टी पाहिजे. जोशच्या जोडला होश पाहिजे पण कॅल्क्युलेशन पण पाहिजे. ते कॅल्क्युलेशन तुमच्याजवळ होतं. अनुभव होता. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. गोलंदाज साहिल पहिला चेंडू अमित केला. क्षेत्ररक्षक आहेत. मॅच मध्ये टर्न अराउंड आलाय का बघूया. टर्न अराउंड आलाय का. पण आता राऊंड झाला डीजेचा. डीजेला ऐकूया आणि पुन्हा एकदा त्या चर्चेवरती एक गीत ऐकूया आणि भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम लहंगा. आणि 22 जानेवारीच्या दिवशी तो दिवस जे स्वप्न प्रत्येकानं पाहिलं होतं ते राम मंदिराचं पूर्ण झालं होतं. आणि त्या दिवशी सर्वाधिक गाणं जे वाजलं गेलं होतं तेच गाणं वाजलं. बघूया जय श्रीरामचा जयघोष झाल्यानंतर आलेला जोश आता टीम मध्ये नवा उमंग नवी ऊर्जा घेऊन येतो या बोलेश्वरी बोलींसाठी. नवीन पहिल्यांदा मैदानावर दाखल झालंय वैभव. 5 चेंडूचा खेळ आहे. 3 धावांची आवश्यकता आहे आणि एक सकाळी कोणीतरी म्हटलं की 6 बॉल 3 या मॅच मैदानावरती एक सामना झाला होता तिथे नाही झालाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण आता कहाणी आले. 4 चेंडूचा खेळ आहे. 2 धावांची आवश्यकता आहे. 2 पावलं दूर आहे. 2 क्षण दूर आहे आणि आता हीच लढाई पाहायची होती. म्हणजे आगरी प्रीमियर लीग मध्ये अशीच झुंज पाहायची होती आपल्याला नितीनजी. खरोखर असे सामने झाले तर सगळ्यांच्या लक्षात राहतील. या स्पर्धेची आतुरता राहील कायमची आणि पुढच्या वर्षी आणखीन चांगला प्रतिसाद मिळेल. म्हणजे होळीनंतर होळीचं नाही विचारणार कब आहे होळी कब आहे आगरी प्रीमियर लीग असं विचारतील. येस तर ते विचारतील. 4 चेंडू 2 धावा. उलटाच बॉल ड्राईव्ह केला चेंडूला ऑफ साइड दिशेने चेंडू जातो लॉंगऑफच्या रिझन मध्ये फील्ड केला चेंडूला. एक धाव अजून पाहिजे. 1 रन पाहिजे. 1 रन दूर आहे तो टीम बत्तलवाडी आगरी ब्रदर्स. आता एज वरती आहे कोपऱ्यावरती एका धावेने दूर आहे आणि नॉस्ट्रायकरच्या फलंदाजाने सांगितलं भाई हम हे यहाँ पे मी आहे. इथून आता गोलंदाजाला सांगावं लागणार आहे. शाहरुख वाला डायलॉग मैं हूं ना तो त्यालाही दाखवावा लागणार आहे. 3 चेंडू एका धावेची आवश्यकता आहे. 3 चेंडू एका धावेची आवश्यकता. ड्राईव्ह केला चेंडूला. चेंडू जातोय लॉंगॉनला. मिडॉनला फील्ड गेला पण विजय झालाय बत्तलवाडी आगरी ब्रदर्सचा संघ. अभिनंदन. आणि अजून आपण जातोय मॅच इथून जिंकलाय
टॉस केला जाईल. दोन टीम कॅप्टन आपण या एक संगीत ऐकूया आणि नंतर दोन संघामध्ये नाणेफेकीचा कॉल होईल. चिंगारिया